नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, पांडुरंगाच्या गोष्टी म्हणजे संतांची मांदियाळी आहे। पांडुरंगाच्या गोष्टी या संतांशिवाय अपूर्ण आहेत। संतांनी आपल्या प्रेमाने पांडुरंगाला आपलेसे केले आहे। संतांच्या भक्तीपोटी पांडुरंगाला वैकुंठ सोडून पृथ्वी तलावर यावे लागले, याची सर्वांनाच कल्पना आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बाळ नामदेव आणि पांडुरंगाची भेट कशी झाली याबद्दल काही सविस्तर वर्णन जाणून घेणार आहोत। पांडुरंग आणि संतांची मांदियाळी यांच्यामध्ये संत नामदेवांचे नाव आवर्जून घेतले जाते। भक्त पुंडलिकामुळे सर्व संतांना विठ्ठलासारखा कृपाप्रसाद प्राप्त झालेला आहे आणि म्हणूनच सारे संत भक्त पुंडलिकाचे खूप ऋणी आहेत। पुंडलिकाचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत। पुंडलिकाच्या भक्तीपायी वैकुंठवासी श्रीकृष्ण साक्षात पंढरपूर निवासी झाला आणि हाच कालांतराने पंढरपूरचा कानडा विठ्ठल म्हणून विटेवर उभा राहिला। जेव्हा आपण संत नामदेवांबद्दल चर्चा करतो तेव्हा त्यांच्या बालपणाची गोष्ट ही विठ्ठल भक्तीचे महत्त्व पटवून देणारी ठरते। संत नामदेवांचा जन्म शिंपी घराण्यामध्ये झाला। शिंपी असल्याने घरामध्ये कपड्यांसाठी गारा नेहमी पसरलेला असायचा। नामदेवांचे वडील दामाजी हे अनेकदा कपड्यांचा व्यापार करण्यासाठी व कपड्यासंबंधित सामान खरेदी करण्यासाठी बाजारात जात असे। एके दिवशी दामाजी यांनी बाळ नामदेवाला सांगितले की मी कापड खरेदीच्या निमित्ताने 2 दिवस गावाबाहेर जात आहे, तर अशावेळी माझ्या पश्चात तू श्री विठ्ठलांना नेहमीप्रमाणे नैवेद्य दाखवायला विसरू नको। वडिलांची आज्ञा म्हणून नामदेवाने देखील होकार दिला। दुसऱ्या दिवशी आईने नैवेद्याचं ताट बनवून नामदेवाला विठ्ठल मंदिरात जायला सांगितले। नैवेद्यामध्ये पंचपक्वान्न पाहून नामा खुश झाला। तो अगदी आनंदाने विठ्ठलाला नैवेद्य द्यायला गेला। नैवेद्याची विधिवत पूजा करून विठ्ठलाच्या मूर्तीसमोर नाम्याने नैवेद्याचं ताट ठेवलं आणि विठ्ठलाला म्हणाला, हे विठ्ठला, तुझ्यासाठी मी नैवेद्य घेऊन आलेलो आहे। आईने तुझ्यासाठी पंचपक्वान्नांचा नैवेद्य बनवला आहे। तू लवकर खाऊन घे, नाहीतर सर्व पदार्थ गार होतील। हे सारे विटेवर आणि कमरेवर हात ठेवून उभा असलेला विठ्ठल ऐकत होता। नामाने विठ्ठलाला सांगितले तरी विठ्ठल काही हले ना। मग पुन्हा नामाने विठ्ठलाला विनंती केली, अरे विठ्ठला, तुला किती वेळ लागतोय? तू खा हे सगळे पदार्थ, नाही तर थंड झाल्यावर या पदार्थांची चव कशी येईल तुला? आता मात्र नामाचा स्वर वाढलेला होता। स्वर वाढून देखील विठ्ठल मात्र जागेवरून हलत नव्हते। विठ्ठल गालातल्या गालात हसत आहेत असं भासत देखील होते। नाम्याचा जीव आता रडकुंडीला आला। नामा पुन्हा म्हणाला, हे विठ्ठला, तू कृपया करून हा नैवेद्य स्वीकार कर आणि नैवेद्याचं ताट लवकर रिकामं कर, नाहीतर माझ्या आईवडिलांना वाटेल की मी तुझ्याजवळ आलोच नाही, मी मंदिरात आलोच नाही। ते मला घरी गेल्यावर ओरडतील। जर तू आता खरंच नैवेद्य ग्रहण करायला आला नाहीस तर मी माझं डोकं तुझ्या पायावर आपटून टाकेन आणि इथेच माझा जीव सोडेन। आता मात्र विठ्ठलाचे हात जरासे बाजूला सरकत आहे तसं वाटत होतं। नामा मात्र रडकुंडीला आला होता। विठ्ठल मात्र काही ऐकेना। जणू काही भक्त आणि देव यांच्यामध्ये भक्तीची परीक्षा चालू आहे की काय असं भासत होतं। नामदेव आता विठ्ठलाच्या पायावर डोकं आपटणार तितक्यात विटेवर उभा असलेला पांडुरंग पुढे सरकला आणि त्यांनी नामाला जवळ केलं। नाम्याच्या डोक्यावरून हात फिरवला, मायेने कुरवाळलं। हे पाहून नामा आनंदी झाला। मग विठ्ठल आणि नामा दोघांनी मिळून नैवेद्य संपवला। विठ्ठलाने पहिला घास आपल्या चिमुकल्या भक्ताला दिला। नाम्याने देखील घास विठ्ठलाला भरवला। दोघांनी हसत खेळत नैवेद्य फस्त केला। नैवेद्याचं ताट विठ्ठलाने संपूर्णपणे रिकामं केल्याने नामदेवाचा आनंद काही गगनात मावेना। या दिवसापासून नामदेव विठ्ठलाचा सखा झाला आणि विठ्ठल नाम्याची जन्माजन्माची गाठ बांधली गेली।
विठ्ठलाची आणि नामदेवाची प्रीत जन्मोजन्मीची रीत बनली. नामा मंदिरातून घरी आला. नैवेद्याचं रिकामं ताट पाहून आई म्हणाली, काय रे नामदेवा, तू सगळा नैवेद्य भक्तांमध्ये वाटलास की काय? आईचं बोलणं ऐकून नामदेवाला आश्चर्य वाटलं. नामा म्हणाला, नाही का आई, सगळा नैवेद्य विठ्ठलाने स्वतः खाल्ला. नाम्याचे म्हणणे आईला काही समजत नव्हते. तेव्हा नामदेवाने घडलेला सगळा प्रकार आईला सांगितला. दुसऱ्या दिवशी दामाजी शेठ परगावाहून घरात परी आले आणि रात्री झोपताना नामदेवाच्या आईने सारा प्रकार आपल्या पतीला सांगितला. दुसऱ्या दिवशी नैवेद्याचं ताट बनवून दोघेही विठ्ठल मंदिरात जायला निघाले. तेव्हा नामदेवाची आई दामाजी शेठ यांना म्हणाली, अहो थांबा, आजचा नैवेद्य नामदेवाला दाखवू द्या. नामदेवाच्या वडिलांना नाम्याच्या आईचे म्हणणे पडले. मग बाळ नाम्याने स्वतः श्रीहरी विठ्ठलांना नैवेद्याचं ताट दाखविलं आणि नैवेद्य स्वीकारण्यासाठी विनंती करू लागला. मात्र काय सारखा विठ्ठल काही केल्या देत नव्हता. अशा वेळी नामदेवाला काही कळतच नव्हतं, काही सुचत नव्हतं. आज का बरं विठ्ठल नैवेद्य स्वीकारण्यास येत नाहीये? आपल्या विनंतीला मान का देत नाही? खूप वेळ विनंती केल्यानंतर नामदेवाला मात्र आता काही समजेना. त्याचा जीव रडकुंडीला आला. तो विठ्ठलाला विनंती करू लागला आणि म्हणाला, हे विठ्ठला, मित्रा, सखा, तू आज ये, नाही तर मला माझे आई वडील खोटे ठरवतील. त्यांना वाटेल की मी कालचा नैवेद्य तुला दिलाच नाही. तुझ्या भक्तावर खोटाडेपणाचा आरोप लागेल. हे तुला सहन होईल का? नाही ना? तर मग तू आता यायलाच हवं. या नैवेद्याच्या ताटातील पदार्थ व खीर तुला माझ्या हाताने भरवायचे आहे. एवर जास्त वेळ घालू नकोस. आपल्या भक्ताची प्रार्थना आणि विनंती श्री विठ्ठल ऐकत होता. परंतु भक्ताच्या हट्टापुढे भगवंताचे काही चाललेच नाही आणि म्हणूनच भगवंताला देखील आपले मूळ रूप धारण करावे लागले आणि साक्षात मूर्ती रूपातून बाहेर यावे लागले. विठ्ठलाच्या प्रचंड तेजापुढे सूर्याचं तेज सुद्धा फिक्क पडेल असं रूप पाहून नामदेवाचे आई वडील आश्चर्यचकित झाले. आपला सखा विठ्ठल आपल्या विनंतीला मान देऊन समोर आलेला आहे, याचे सुख नामदेवाच्या चेहऱ्यावर आता झळकत होते. विठ्ठलाने नामदेवाला जवळ केलं आणि दोघेही बसून नैवेद्याच्या ताटातील पदार्थ एक एक करून खाऊ लागले. विठ्ठलाचे मोहक रूप पाहून आई वडिलांना नमस्कार करण्याचे देखील भान राहिले नाही. थोड्या वेळानंतर साक्षात श्री पांडुरंगाने नाम्याच्या आई वडिलांना बोलावले आणि त्यांच्या समोरच नाम्याला आपल्या खुशीत घेतले. दोघांनाही श्रीहरी विठ्ठलाला साष्टांग नमस्कार केला. बा नाम्यामुळेच आज त्यांना देखील श्रीहरी पांडुरंगाचे दर्शन झाले. हे त्यांचे अहोभाग्य. नामदेवामुळेच त्यांना पंढरी कळाली. 7 जन्माचे पुण्य लाभले. ही कथा आणि हा प्रसंग आजही पंढरपुरामध्ये नामदेवाच्या भक्तीचा दाखला देत असतो. बाळ नाम्यापुढे साक्षात विठ्ठलाला पंढरपुरात यावं लागलं. याच्यापेक्षा भक्तीचे उत्तम उदाहरण ते कोणते? या दिवसानंतर नाम्याच्या आई वडिलांना नामा हाच नामदेव म्हणजेच हाच विठ्ठलाचं रूप, नामदेव म्हणजेच पंढरी आणि नामदेव म्हणजेच काशी वाटू लागले. अशा प्रकारे श्री पांडुरंग आणि बाळ नामदेव यांच्यातील भक्तीचा संगम आपल्याला खूप काही शिकवून जातो. तर मित्रांनो, जनाईच्या भक्तीमुळे श्री विठ्ठल लेखक कसे झाले? भक्तावर चोरीचा आरोप लागताच भगवंत काय करतात? जनाची संत जनाबाई कशी झाली? या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपली संस्कृती मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. चला तर मग एकत्र राहा पांडुरंगाच्या गोष्टी. धन्यवाद.